नमस्कार. आता महाभारताची कथा एका भयंकर मोठ्या युद्धाकडे जाऊ लागलेली आहे. पण युद्धाच्या आधी खूप काही घडणार आहे, त्यामुळे थेट युद्धाला सुरुवात होईल असं काही अपेक्षित धरू नका. झालं आता म्हणजे लगेच युद्ध सुरू आणि मग युद्धाच्या कथा सुरू होतील असं काही नाही होणार आहे. कारण अजून खूप काही घडायचं आहे, खूप काही. आणि या खूप काहीच्या मध्ये आपल्याला बरीच माहिती पण घ्यायची आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, प्रभूंनी अर्जुनाला जो उपदेश केलाय तो पण जरा समजून घेतला पाहिजे की. त्यामुळं युद्धापर्यंत जायला आपल्याला अजून बराच वेळ आहे. आतापर्यंत काय घडलंय? आता प्रत्येक योद्ध्याला विनंती करण्यात येते कोण कोणाकडे यायचंय, कोण युद्धात लढणार नाहीये, कोण कोणाच्या बाजूने लढणार आहे, या सगळ्या गोष्टी नक्की होत आहेत. तिकडे महाभारताच्या युद्धाच्या आधी हस्तिनापूरमध्ये सुद्धा खूप काही गोष्टी घडतायत. म्हणजे कृपाचार्य, द्रोणाचार्य, हे सगळे त्यांचे आचार्य, भीष्म, हे सगळे सैन्यात सामील होत आहेत, ते सेनापती होत आहेत. पण या सगळ्या भानगडीपासून दूर राहत आहेत ते महात्मा विदुर. त्यांनी स्वतःला अलिप्त केलंय, कारण सल्ले आवडणार नाही, देणं योग्य नाही, हे सगळं बघता येणं शक्य नाही असं महात्मा विदुरांना वाटतंय. त्यांनी वेगळा निर्णय घेतलाय शांत राहण्याचा, ते बाजूला सरकलेले आहेत. त्यानंतर बलरामाने निर्णय घेतलाय या युद्धाच्या भानगडीत न पडण्याचा, ते बाजूला राहिलेले आहेत. रुक्मी, कृष्णाचा मेहुणा, दोघांनीही त्याला नाकारलेला आहे त्याच्या स्वभावामुळं, तो बाजूला राहिलेला आहे. एकलव्याला बलरामाने पळवून लावलेला आहे, त्यामुळं तो बाजूला राहिलेला आहे. आणि आता शेवटचा भाग म्हणून राजशिष्टाचाराचा एक भाग म्हणून एकमेकांच्या सैन्याकडे निरोप पाठवण्यात आले आहेत की अजूनही कोणाला बाजू बदलायची असेल तर बदलू शकतात, ज्याच्या त्याच्या बाजूला जाता येऊ शकतं असा निरोप देण्यात आलेला आहे. आणि यातून एकाने आपली बाजू बदलण्याचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे युत्सूने. आणि युत्सू हा कौरवांचा पक्ष सोडून पांडवांच्या पक्षामध्ये आलेला आहे. विकर्ण तिकडेच थांबलाय, त्याला बाजू पटत नाहीये पण तिकडेच थांबलाय. आपल्या भावांच्या सोबत लढण्याचा निर्णय विकर्णाने घेतलेला आहे, पण युत्सू मात्र बाजू बदलून आलेला आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी, घनघोर युद्ध आहे हो, त्या युद्धाचे नियम ठरले पाहिजेत ना. नियमानुसार युद्ध केलं पाहिजे. आणि गंमत सांगू, नियम करायचे असतातच तोडण्यासाठी, म्हणजे नियम तर ठरले पाहिजेतच. म्हणून मग धृष्टद्युम्नांच्या सह पितामह भीष्म जे सरसेनापती आहे, तिकडे धृष्टद्युम्न सरसेनापती आहे, या दोघांनी एकत्र येऊन या युद्धाचे नियम तयार करण्याचं सांगितलं. अर्थात श्रीकृष्णानं सांगितलं की पितामह, आपण जे निर्णय कराल ते आम्हाला मान्य होतील, धृष्टद्युम्न सरसेनापती म्हणून ते निर्णय मान्य करतील असा प्रस्ताव कृष्णानं ठेवला. आणि पितामह भीष्मांनी जे ढोबळ नियम असतात ते सांगायला सुरुवात केलेली आहे की या नियमानुसार युद्ध लढलं पाहिजे. नियम क्रमांक 1, हे युद्ध सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच चालेल. सूर्यास्ताचा शंखध्वनी झाला की सगळ्या योद्ध्यांनी आपले शस्त्र खाली ठेवायचे आहेत आणि मग तिथे युद्ध होणार नाही. पहिला नियम ठरला आणि हा सगळ्यांना मान्य होता. सूर्योदय ते सूर्यास्त एवढाच काळ शत्रू. बर, नुसतं युद्ध थांबलं असं नाही, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत शत्रुत्व सुद्धा थांबलं पाहिजे. म्हणजे एकमेकाच्या सैन्यातील योद्धे एकमेकांना भेटायला, एक दुसऱ्यांच्या छावणीमध्ये जाऊ शकतील असं स्वातंत्र्य त्यांना हवं आणि त्या येण्या जाण्याला अटकाव करू नये असं ठरलं आणि याला सर्वानुमते मंजुरी मिळाली. अर्थात हाही नियम पुढे मोडला गेलाय. कसा मोडला गेलाय, कोण कोण मोडलाय, याची ही रंजक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 2, कोणत्याही चतुष्पाद प्राण्याची हत्या करायची नाही. ना घोडा मारायचा, ना हत्ती मारायचा. कोणताही प्राणी जो युद्धाच्या येईल त्याला निष्कारण मारायचं नाही. पण एखादा प्राणी मदमस्त झाला असेल, पिसाळला असेल, त्याच्यामुळं सैनिकांचं नुकसान होणार असेल तर त्याला मारायला हरकत नाही. त्यामुळं त्यालाही मारू द्यायचं
पण विनाकारण कोणत्या प्राण्याची हत्या करायची नाही, हा एक नियम ठरतोय. दुसरं, युद्ध सुरू झालं आणि एक महारथी अतिरथी उठला आणि त्याने सामान्य सैनिकाला मारायला सुरुवात केली, असं करायचं नाही. लढणाऱ्यांच्या कॅटेगरी ठरलेल्या असतील. रथी रथी सोबत लढेल, रथावर स्वार झालेल्यांशी लढेल. अश्वारूढ अश्वारूढाशी लढेल. गजारूढ गजारूढाशी लढेल. अतिरथी अतिरथींशी लढेल. महारथी महारथींशी लढेल. साधा सैनिक साधा सैनिकांशी लढेल. उगाच शिपुर्ड्यानं जाऊन ये राजा बाहेर असं म्हणायचं नसतं. बघा, नियम ठरवायचा असतो. मी तुम्हाला नेहमी म्हणतो की महाभारताचं युद्ध सार्वकालिक आहे. कोण कोणाशी लढावं याला काही पद्धत ठरलेली असते. म्हणजे उगाच जर एखादं लुत भरलेलं मरतुकडं कुत्र वाघाच्या गुहेसमोर जाऊन भो 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 करत आपली सगळी ताकद पणाला लावून जर म्हणेल ये बाहेर आणि ये बाहेर, वाघानं एक पंजा मारलं गेला जीव, म्हणजे काय घ्या. त्याच्यापेक्षा छोट्या माणसाने छोट्या माणसासोबत लढायचं. आत्ता सुद्धा हेच पाळल्या गेलं पाहिजे. पाळल्या जात नाही म्हणून माणसं फुकाट मारतात. हे जे लिगल केस बी सगळे अडकतात ना लोक, त्याच्यात अडकतात. आपण आपल्या क्षमतेप्रमाणे युद्धासाठी ललकारावं हे लक्षात ठेवलं पाहिजे. उगाच कोणीही कोणाला बोलायचं नसतं. म्हणजे पंतप्रधानांच्या वरती टीका करताना कोणत्या लेवलच्या माणसाने टीका करावी हे ठरलेलं असतं. उगाच आमची अक्का युद्धभूमीवर येऊन जर देशाच्या पंतप्रधानाला नाव ठेवणार असेल तर कसं जमेल. त्यामुळं रथीनी रथी सोबत, महारथीनी महारथी सोबत, अतिरथीनी अतिरथी सोबत, पायी चालणाऱ्यांनी पायी चालणाऱ्यांसोबत, घोडेस्वारांनी घोडेस्वारांच्या सोबत असंच युद्ध करायचंय, हा नियम ठरतोय. पुढचा, अनेक योद्ध्यांनी एका योद्ध्यावर वार करायचा नाही. अजिबात करायचा नाही. एका योद्ध्याशी एकच योद्धा लढेल. दुसरं, रात्रीच्या वेळी वार करायचा नाही. तिसरं, निशस्त्र असलेल्या योद्ध्यावर वार करायचा नाही. पाठ दाखवलेल्या योद्ध्यावर वार करायचा नाही. तो रणभूमी सोडून जातोय, वार करायचा नाही. त्याच्या हातात शस्त्र नाही आहेत, वार करायचा नाही. कोणत्याही स्थितीत स्त्रीने युद्धभूमीवर यायचं नाही. आणि समजा स्त्री युद्धभूमीवर आली तर या स्त्रीवर कोणीही शस्त्र चालवायचं नाही. दोन वीरांच्या मध्ये द्वंद्व चालू असेल तर या द्वंद्वामध्ये तिसऱ्याने हस्तक्षेप करायचा नाही. त्या द्वंद्वाचा निकाल त्या दोघांच्या मध्येच लागला पाहिजे. निकाल लागण्यासाठी म्हणून तिसऱ्याने हस्तक्षेप करायचा नाही. अजून एक नियम ठरतोय, निद्रिस्त व्यक्तीवर हल्ला करायचा नाही. युद्ध सुरू झाल्याचा शंखध्वनी झाल्यापासून युद्ध समाप्तीच्या शंखध्वनी पर्यंत हे युद्ध चालेल आणि त्यानंतर शत्रुत्व विसरून एकमेकांशी बोलण्याचा अधिकार अबाधित ठेवत महाभारताचं युद्ध लढावं असं ठरतंय. पण अनेक वेळेला या युद्धाचे नियम मोडले जातात. पुढच्या कुठल्या तरी भागामध्ये आपण नक्कीच ते बघूया आणि ही कथा पुढे घेऊन जाऊया. नमस्कार.